बचत गटाचे पैसे चोरणाऱ्या टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद, 2 आरोपी ताब्यात तर 2,36,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त। याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक 4/4/2025 रोजी रात्री 8:15च्या सुमारास अनवर नाल्याजवळ मन्नत रेसिडेन्सी पुढे रोडावर आकाश छोटू कोळी वय 24, व्यवसाय खाजगी नोकरी, मूळ राहणार अमरते, तालुका जिल्हा नंदुरबार, हल्ली मुक्काम अजिंक्य तारा सोसायटी, साक्री रोड, धुळे, हे आपल्या बचत गटाचे कलेक्शन गोळा करण्यासाठी त्यांचे मोटरसायकलने भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, मारुती नगर, चाळीसगाव रोड, चौफुली, धुळे येथे जात असताना अज्ञात चोरट्यांनी 4 इसमांनी त्यांची मोटरसायकल थांबवून मारहाण करून त्यांच्या ताब्यातील बचत गटाचे कलेक्शन 1,65,000 रुपये रोख रक्कम व बचत गटाचे सॅमसंग कंपनीचे 2 टॅब बळजबरीने हिसकावून नेले होते। या संदर्भात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी याबाबत त्यांना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली। वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरात बादल रमेश कामकोर वय 24 राहणार वरखेडी चौफुली, आनंद श्रावण सोनवणे वय 20 राहणार एकता नगर पंकज हॉटेल यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या सदरचा गुन्हा हा 3 फरार आरोपी साथीदार रामदास उर्फ छोटू पवार, अर्जुन बुधा मोरे, प्रवीण नारायण शिंदे यांच्या मदतीने सदर हा गुन्हा केल्याचं कबुली केली। तर सदर या गुन्ह्यातील 2,36,400 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदरची ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई अमरजित मोरे, पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे, मुकेश वाघ, दिनेश परदेशी, संतोष हिरे, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, विनायक खैरनार व अमोल जाधव अशांनी सदरची कारवाई केली।